नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अवैध वाळू वाहतूक विरोधात पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई. 3 ट्रॅक्टरसह एक डंपर 28 जानेवारी पाचोरा तालुक्यातील वाळू वाहतूक या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अवैध क्रियाकलाप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी 27 जानेवारीच्या मध्यरात्री अवैध वाळू वाहतुकीविरोधात एक विशेष मोहीम राबवली, ज्यामध्ये त्यांनी 3 ट्रॅक्टर आणि एक डंपर जप्त केला. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली. पाचोरा शहरात चाललेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी 4 अवैध वाहने पकडली आणि त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303/2 नुसार कायदेशीर कारवाई केली. या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या वाहकामध्ये मुद्देमाल समाविष्ट आहे. पहिला, सौराज्य कंपनी ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केलेली वाळू 4,50,000 रुपयाची किंमत आणि 4,000 रुपयाची एक ब्रास वाळू. दुसरं, सौराज्य कंपनीचे ट्रॅक्टर व 4,000 रुपयाची एक ब्रास वाळू, 4 लाख रुपयाची किंमत. 5 लाख रुपयाचं डंपर आणि 20,000 रुपयाची 5 ब्रास वाळू. सौराज्य कंपनीचे ट्रॅक्टर व 4,000 रुपयाचे एक ब्रास वाळू, 3 लाख रुपयाची किंमत. या कारवाईत मध्य पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पाचोरा पोलिसांच्या टीमने हे यश मिळवलं आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी व भोजराज धनगर यांचे महत्वपूर्ण योगदान आले आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाचोरा पोलिसांची ही कारवाई प्रशंसनीय आहे आणि भविष्यात यासारख्या आणखी अनेक कारवायांची अपेक्षा केली जात आहे. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.